तर लाखोचे उत्पन्न जे वर्षाला काढतात ते 2 महिन्यात काढून. आजचा जो बाजार भाव आहे तो आपल्याला भेटला आहे तो 23 रुपये किलोने भेटलेला आहे, 5.5 किलो पर्यंत. एक सरासरी वजनाचा जर विचार केला तर हा सुद्धा 4 किलोच्या पुढं रोप पासून सगळी ट्रीटमेंट बेसल डोस पासून सगळे ट्रीटमेंट साईजचे वगैरे आणि जे चकाकी वगैरे सडी दिसते तर सगळा एक नंबरचा माल आहे. या वर्षी टरबूज या पिकाला विक्रमी जो काही बाजारभाव आहे की मी जेवढे बी आतापर्यंत कटिंग केले ते मला सर्वात जास्त आवडलेला आहे. आणि शेवटपर्यंत जो हिरवापणा आहे प्लॉटचा तो एकदम सारखा आहे. आता BSc ऍग्री झालेले पोरं, बरोबर. बीटेक झालेले पोरं, बरोबर. यांनी शेतीत पोरं जर सांगता की बा शेतीत काही नाही, शेतीत काही नाही, त्यांच्यासाठी हा प्लॉट एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यामुळे प्लॉट एकदम म्हणजे सुपरच आलेला आहे. राम राम शेतकरी मित्रांनो, मी नंदुरबार जिल्ह्यामधील भादवड या गावामध्ये आलेलो आहेत आणि आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी सुद्धा आहेत आणि हा एक टरबूज या पिकाचा प्लॉट आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे आज 75 दिवस या टरबूज पिकाला इथं लागवड करून झालेले आहे आणि आजच्या कंडिशनला या प्लॉटची इथं कटिंग चालू आहे. आणि जर तुम्ही पूर्ण प्लॉट पाहिला तर थोडंफार गवत आहे, परंतु प्लॉट जर तुम्ही पाहिला तर एकदम हिरवागार जो काही वेल आहे तर तो सध्याच्या काळामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. एक सांगायचं उद्देश काय आहे, हार्वेस्टिंग स्टेजपर्यंत कोणत्याही टरबूज पिकाचे बऱ्यापैकी जे प्लॉट आहेत तर ती हिरवेगार आपल्याला पाहायला मिळत नसतात आणि शेवटपर्यंत जी काही टरबूजाची एकसारखी जी साईज आहे तर ती होत नाही. आणि कधी कधी आपल्या टरबूज पिकामध्ये जी काही कटिंग आहे तर ती बऱ्यापैकी मागपुढे झालेली आपल्याला पाहायला मिळत असते. आपल्यासोबत एक शेतकरी मित्र सुद्धा आहेत. राम राम दादा. राम राम. सर्वप्रथम आपलं नाव गाव सांगा. माझे नाव धीरज मनोहर शिंदे, राहणार भादवड, तालुका जिल्हा नंदुरबार. तर आता आपला हा जो प्लॉट आहे तर याची लागवड केव्हा केली होती आपण? आपण लागवड ही 12 डिसेंबरला केली होती. जवळपास हे 70-75 दिवसाच्या प्लॉट आहे. 75 दिवसाचा हा जो प्लॉट आहे तर तो झालेला आहे. आणि आज आपल्याला बाजारभाव काय भेटलेला आहे? आजचा जो बाजार भाव आहे तो आपल्याला भेटला आहे तो 23 रुपये किलोने भेटलेला आहे. 23 रुपये किलो. आणि एकंदरीत आपला हा किती एकरचा प्लॉट आहे? हा आपला प्लॉट हा 1.5 ते 1.25 एकरचा प्लॉट आहे. बरोबर. आणि आपण जी रोपं आहेत तर ते कुठून खरेदी केली होती? हे आपले जे रोप आहे पाटील बायोटेक कडून आपले जे शहाद्याचे जे आपले सागर गवडे सर बरोबर. त्यांच्या आपण रोपं सुद्धा आपल्याच पाटील बायोटेक कंपनीचे आहेत. आणि एकंदरीत सध्याच्या काळामध्ये आपण हे टरबूज पाहतात तर आता सध्या जे टरबूजाचं फळाचं जे ऍव्हरेज आहे तर ते किती भरलेलं आहे सरासरी जे आलेलं आहे साहेब ते 4 ते 4.5 किलो पर्यंत सरासरी वजन आलेलं आहे. हायेस्ट किती आतापर्यंत आपल्या प्लॉट मध्ये पाहायला मिळालं? हायेस्ट जे आहे ते आपलं 5 ते 5.5 किलो पर्यंत, 5.5च्या आसपास सुद्धा आपल्याला जे टरबूजाचं फळ आहे तर या प्लॉट मध्ये पाहायला भेटले. परंतु एक सरासरी वजनाचा जर विचार केला तर 4 किलोच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एक अंदाजे आता आपली कटिंग पण चालू आहे मित्रांनो, माल पण पाहू शकते इथं पडलेला आहे. तर एक अंदाजे किती टनापर्यंत आपलं उत्पादन निघू शकतं? अंदाजे 30 टनापर्यंत 30 टनापर्यंत, 30 ते 35 टनापर्यंत 30-35 टनापर्यंत एक नंबरचा माल आपला हा एक नंबरचा माल हा निघू शकतो. बरोबर. मित्रांनो, तुम्ही आता इथं एक जे टरबूज आहे तर त्याचं मी तुम्हाला लाईव्ह 2-3 टरबूजाचं वजन सुद्धा इथं करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण हे एक ठेवलेलं आहे बऱ्यापैकी 4.5 किलोच्या आसपास या टरबूजाचं वेट भरलेलं आहे. आपण दुसरं सुद्धा इथं ठेवून पाहूया. तर तुम्ही या टरबूजाचा जर विचार केला तर एक 3.5-4 किलोच्या आसपास या टरबूजाचं वजन आपल्याला इथं भरलेलं पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर आपण पुढच्या टरबूजाचा जर विचार केला तर हा सुद्धा 4 किलोच्या पुढं या आपल्याला टरबूजाचं जे वजन आहे 4.25 किलोच्या आसपास आपल्याला भरलेलं पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर आपण या टरबूजाचा जर विचार केला तर हे सुद्धा 4 किलोच्या पुढं आपल्याला सरासरी जे फळ आहेत तर ते भरलेलं पाहायला मिळतंय. तर दादा, एवढा चांगला आपला प्लॉट आलेला आहे, याच्या पाठीमागचं म्हणजे जे तंत्रज्ञान आहे किंवा आपण किती वर्षापासून टरबूज या पिकाची लागवड करताय? मी जवळपास 2-3 वर्षापासून टरबूज लागवडीचे हे करतोय. बरोबर. मला मागच्या वर्षी एवढा ऍव्हरेज बसला होता तो न बसल्यामुळे मी यावर्षी सागर गवडे सर यांना कॉल केला होता की ते बोलले, त्यांना मी बोललो की म्हटलं प्लॉट साठी तुम्ही विजिट देणार का? बरोबर. मग ते बोलले की हो. मग त्यांच्यापासून आपण लागवडीपासून तर रोप पासून सगळी बेसल डोस पासून सगळे ट्रीटमेंट पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हणजे बेसल डोस, फवारणी वगैरे सगळे नियोजन आपल्या पद्धतीने चालू आहे. आणि एकंदरीत तुम्ही यावर्षी आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या विक्रमी उत्पादन आपल्या टरबूज पिकामध्ये घेतात, तर एकंदरीत तुम्ही समाधानी आहात का? खूप समाधानी साहेब. आणि जे मला जे साईजचे वगैरे आणि जे चकाकी वगैरे सडी दिसते ती खूप आवडली आहे आणि मी समाधानी खूप. आपल्यासोबत इतर सुद्धा शेतकरी आहेत. दादा, आपल्याला कसं वाटलं हा प्लॉट? एकदम छान आहे. माझाच पुतण्या आहे तो आणि BSc ऍग्री केलेलं आहे त्याने. बरोबर. त्याच्यासोबत गवडे सरांनी जे त्यांना मार्गदर्शन केलं त्याचं त्यांनी तंतोतंत पालन केलं म्हणून त्यांना ते फळ
तयार झालेलं आहे किंवा भेटलेलं आहे. बरोबर, धन्यवाद दादा. मित्रांनो, इथं काही टरबूज जे आहेत तर ते कटिंग करून ठेवलेले आहे. असं नाही आपण इकडचेच पाहू, आपण साईडचे सुद्धा जे पुढे आहे तर चालूमध्ये या प्लॉटमध्ये आपण लाईव्हमध्ये निरीक्षण करत आहोत मित्रांनो. तर तुम्ही सरासरी फळाची जी साईज आहे 3.5-4 किलो जरी पकडली तरी आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन भेटणार आहे. असं नाही मित्रांनो, काही फळं 6 किलोच्या आसपास सुद्धा पाहायला मिळते. आता या फळाचा जर विचार केला तर हे बऱ्यापैकी 5.5-6 किलोच्या आसपास भरू शकतं. परंतु आपण ते न सांगता एक सरासरी आपल्या प्लॉटमध्ये किती उत्पादन निघू शकतं, सरासरी एक 4 किलोच्या आसपासचं जे फळ आहे तर ते आपल्याला प्लॉटमध्ये निघालेलं पाहायला मिळते. आता हा लाईव्ह तुम्ही प्लॉट पाहू शकता, सगळा एक नंबरचा माल आहे शेतकरी मित्रांनो. प्लॉट इथं कुठल्याही प्रकारे जो मागं पुढं आपण राहणं म्हणतो, काही माल आधी निघतो, काही माल नंतर निघतो, तर अशा प्रकारचं जे काही रचना आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. आणि यावर्षी टरबूज या पिकाला विक्रमी जो काही बाजारभाव आहे तर तो भेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दादा, किती रुपये निघाला हा प्लॉट? आपला 23 रुपये किलोने केलेला आहे बरोबर. प्लॉट. आणि आपल्यासोबत मग अशी व्यापारी सुद्धा होते, तर त्यांचं म्हणणं काय आलं होतं? त्यांचे म्हणणं क्वालिटी आणि जी पाटील बायोटेकची जी ट्रीटमेंट आहे ती त्यांना पण आवडली आणि खूप छान असा प्लॉट झालेला आहे. की त्यांचं म्हणणं असं होतं की मी जेवढे बी आतापर्यंत कटिंग केले ते मलाच सर्वात जास्त आवडलेलं आहे. बरोबर. हो. तर शेवटपर्यंत ग्रीनरी आणि शेवटपर्यंत जो हिरवापणा आहे प्लॉटचा तो एकदम सारखा आहे. त्याच्यात असं पिवळपणा आलेला नाही किंवा करपा आला नाही. त्यांच्या ट्रीटमेंटमुळे जे आहे ना, पाटील बायोटेकनी जी मदत केली या पोरांना, त्यामुळे प्लॉट एकदम म्हणजे सुपरच आलेला आहे. चांगला प्लॉट आला, एकदम चांगला. धन्यवाद दादा. तर आता एक बऱ्यापैकी 30-35 टनाच्या आसपास आपला जो गाडी आहे पहिला तर ती भरणार आहे. आता जो सेकंडरी किंवा जो फेकून देण्याचा माल आपण ज्याला म्हणतो तर तो किती निघू शकतो आपल्या प्लॉट मधून? तो जो 2 नंबरचा जो माल निघणार आहे तो 10-15 टनापर्यंत निघू शकतो. नाही, तसं नाही म्हणायचं मला. हो. आता हे दुसरा डॅमेज माल किती निघतो? डॅमेज माल तर नाही सारखाच आहे. बरोबर. डॅमेज माल थोडाफार काही 1-2% म्हणजे 200-300 किलोच्या आसपास 200-300 किलो निघू शकतो. जास्त 500 किलो. 5 क्विंटल पर्यंत जास्तीत जास्त निघू शकतो. बरोबर. आणि सेकंडरी म्हणजे दुसरी जी हार्वेस्टिंगचा माल आहे तर तो अतिशय कमी आपल्याला या कमी प्लॉटवर निघणार आहे. बरं. पाहायला मिळेल. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, हेच सांगायचं होतं, एक सरासरी आपण बऱ्यापैकी एक चांगलं तंत्रज्ञान फॉलो करून आपण आपल्या प्लॉटची किंवा कोणत्याही टरबूजच नाही तर कुठल्याही पिकाची जर शाश्वत शेती जर केली, एक चांगल्या प्रकारचं नियोजन जर आपण तिथं आखलं, आराखडा जर प्रॉपर तयार केला तर निश्चितच आपण विक्रमी कोणत्याही पिकामध्ये जे उत्पादन आहे तर ते घेऊ शकतो. दादा, आपण आपल्या अजून कोणती पिकाची लागवड केलेली आहे? ते आपली जी पाटील बायोटेकची जे आपलं पपई आहे. बरोबर. मकाय बाजीराव मक्का पण तुम्ही लावलेला आहे आपला. हो. बरोबर. पपईची पण लागवड केलेली आहे. पपईची लागवड आणि केलेली. केळीची पण आता भविष्यामध्ये केळीची आता प्लॅनिंग करतोय यावर्षी केळीचं बुकिंग आपण केलेलं आहे. हो. तर एकंदरीत आपलं जे तंत्रज्ञान आहे तर ते वापरून तुम्ही समाधानी आहात? खूप समाधानी साहेब. बरोबर. धन्यवाद. इतर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगता? इतर शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की पाटील बायोटेकची जी ट्रीटमेंट आहे तुम्ही पण घ्या. मी घेतलेली आहे, मी अनुभव घेतलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे प्लॉट डेव्हलप. धन्यवाद. व्हिजिट देणं, बरोबर. मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी महत्वाचं राहतं. बरोबर. आता नुसतं शेती करणं हे नुसतं बोलायचं काम, शेती चालू आहे टरबूज लावलंय असं नाही. बरोबर. त्याच्यात शेतीत जो चांगल्या प्रकारे लक्ष देईल आणि स्वतः मेहनत घेईल त्याच माणसाची शेती राहिलेली आहे. नुसतं बांधावरून शेती करून चालणार नाही. नोकरी आता BSc ॲग्री झालेले पोरं, बीटेक झालेले पोरं, बरोबर. यांनी शेतीत उतरले तर लाखोचे उत्पन्न जे वर्षाला काढतात ते 2 महिन्यात काढून मोकळे झाले. पॅकेज राहतं ते हा, 2 ते महिन्यात 2 महिन्यात काढून मोकळे झाले. बरोबर. आता परत हा प्लॉट खाली झाला की याच्यावर पपई किंवा केळीची लागवड आरामाने करू शकतो आपण. बरोबर. त्याच्यामुळं नोकरीच्या ज्या फंदात पोरं सांगता की बा शेतीत काही नाही, त्यांच्यासाठी हा प्लॉट एक उत्कृष्ट उदाहरण आहे असं माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे. दादा, तुम्ही काय म्हणू शकता? एकदम प्लॉट उत्कृष्ट आहे, एकदम मस्त झालेला आहे. अच्छा. आणि सागर सरांचं असं आहे, आम्ही सागर सरांना कधी पण कॉल केला, सागर सरांनी आम्हाला माहिती दिलेली व विजिट दिलेली सागर सरांनी आम्हाला. बरोबर. आणि प्लॉटची शायनिंग चकाकी एकदम नंबर 1 आहे असं आहे. धन्यवाद सगळ्या शेतकरी मित्रांचे. धन्यवाद. आतापर्यंत पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला. शेतकरी मित्रांनो, निश्चितच शेती जर आपण चांगल्या पद्धतीने केली तर आपल्याला जास्तीचं उत्पादन तिथं मिळू शकतं आणि आपल्या शेतकरी मित्रांचा जो काही प्रॉफिट आहे तर तो तिथं राहू शकतो. मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही पिकाचं लागवडीपासून शेवटपर्यंतचं वेळापत्रक हवं असेल किंवा तुम्हाला कोणत्याही पिकामध्ये शेती करताना काही अडचण आलेली असेल तर स्क्रीनवरती जो तुम्हाला नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअपला त्या पिकाचं नाव किंवा त्या पिकाचे फोटोज व्हिडिओ काढून जर तुम्ही पाठवले तर तुम्हाला लवकरात लवकर आमच्या टीमच्या वतीने तुम्हाला सहकार्य करण्यात येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअपला हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत रामराम.